about their heart health. Maybe the heart health बद्दल सिरियस नसतील, but right now it is the time to know what is the role of your heart so far is your lifespan is concerned. आपलं आयुर्मान, आपलं आयुष्य, आपलं आरोग्य या सगळ्यांचा जर का आपण विचार केला तर आपल्या हृदयाचं खरंच काय वाटा आहे. असं म्हटलं जातं बरेचदा की हृदयाचं धडकणं ते शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. हृदयाचं धडकणं टिकेल तर आपण असणार, म्हणजे त्याच्या टिकण्यावर जर का, त्याच्या धडकण्यावरती जर का तुमचं आमचं टिकणं अवलंबून असणार आहे, तर त्याचं धडकणं शेवटपर्यंत ते खूप इम्पॉर्टंट आहे. And a wonderful day is today, and again because you all were in the process of taking care of your heart from the very early morning. Actually it was 5:15. आजच्या पहाटेच्या 5:15 वाजेपासून तुम्ही सर्वजण तुमच्या हृदयाची काळजी घेण्याच्यासाठी तत्पर होतात आणि त्या प्रोसेस मध्ये तुम्ही होतात, आणि त्यामुळे इथून पुढे तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद होत असतो. टुडेज प्राईम टाइम सेशन, आजच्या प्राईम टाइम सेशन मध्ये मी प्रमोद देवडे तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. हार्ट हेल्थ इकडे जाण्यापूर्वी मी माझा जो फेवरेट शेक बनवून घेतलेला, यस 20% रोल तर सगळ्यांनीच कम्प्लीट केलाय. व्हॉट इज अबाउट द 80% रोल, व्हॉट गोज इनसाइड माय बॉडी डिटरमाइन्स एव्हरीथिंग व्हॉट हॅपन्स विथ मी. सो मी माझा जो फेवरेट शेक आहे, जो अगदी सुरुवातीपासूनचा आहे, जसं मी शेक घ्यायला सुरुवात केली ना तेव्हापासूनचा, रोज खीर इज माय फेवरेट शेक. मला आवडेल तुमचा सगळ्यांचा शेकचा फ्लेवर ऐकायला. यस इट इज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मँगो फ्लेवर. थँक्यू सो मच. अमेझिंग, ग्रेट. सगळे फ्लेवर्स होते सगळ्यांचे. बिफोर टू स्टार्ट अबाउट द हार्ट हेल्थ, असं म्हटलं जातं की व्हॉट इज द हार्ट हेल्दी लिव्हिंग, म्हणजे निरोगी हृदय ठेवून जगणं काय. व्हॉट इज द हार्ट हेल्दी लिव्हिंग म्हणजे हृदयाचं आरोग्य जपत जगणं काय. अँड व्हाय टेकिंग केअर ऑफ हार्ट हेल्थ नाउ डेज. आजच्या काळामध्ये टेकिंग केअर ऑफ हार्ट हेल्थ इज नेसेसरी फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल इन द युनिव्हर्स. या पृथ्वीतलावरील आज प्रत्येकाला हृदयाची काळजी घेणं का गरजेचं आहे. नॉट ओनली अबाउट द इंडिया, हार्ट हेल्थ ऑर द हार्ट डिसीजेस इज अ मेजर प्रॉब्लेम थ्रू आउट द वर्ल्ड. आणि ते तसं का आहे किंवा ते कसं होतंय का या संदर्भाने आपण पुढे बोलणार आहोत. बट बिकॉज बिफोर टू स्टार्ट वन मोर सेंटेन्सेस आय वॉन्ट टू टेल यू हिअर. सगळ्यात पहिल्यांदा मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स द हार्ट हेल्थ इज अंडरस्टँडिंग युअर रिस्क ऑफ द हार्ट डिसीजेस. हृदयाच्या संदर्भातली सगळ्यात पहिल्यांदा माहिती जाणून घेण्यापूर्वीही आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे माहिती असायला हवं की आपण त्याची काळजी का घेतली पाहिजे. अँड व्हॉट आर द रिस्क फॅक्टर दे कॉज यू हार्ट डिसीजेस, की असे कोणते घटक आहे किंवा असे कोणते मुद्दे आहेत, असे कोणते फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला हार्ट डिसीजेस इनिशिएट होतात किंवा हार्ट डिसीजेस होऊ शकतात. द रिस्क फॅक्टर्स आर डिफरंट टाइप्स. खूप वेगवेगळे घटक आहे किंवा वेगवेगळे मुद्दे आहे. दे लीड यू टू द सिव्हिअर हार्ट डिसीजेस, की जे आपल्याला हृदयाच्या संदर्भाने वेगवेगळे प्रॉब्लेम इनिशिएट करतात. गोष्ट छोटी आहे असं आपण ऐकलं की गोष्ट छोटी डोंगरा एवढी, तर गोष्ट छोटी आहे हृदयाचं आरोग्य. गोष्ट छोटी आहे हृदयाचं आरोग्य, परंतु ती तितकीच मोठी देखील आहे. हृदयाच्या संदर्भाने जेव्हाही बोललं जातं ना त्यावेळेला इतना सा है, छोटा सा है, बड़ा नाजुक है, इसका तो कोई भरोसा नहीं, लेकिन है बड़े काम का. लेकिन जब भी हम सोचते हैं इसका तो कोई भरोसा नहीं, इतना सा है, छोटा सा है, नाजुक है, बड़े काम की चीज है, लेकिन अगर आप सोचते हैं कि इसका कोई भरोसा नहीं है, इट मीन्स यू आर नॉट श्योर अबाउट योर हार्ट हेल्थ. और यही भरोसा आप दूसरों को भी दिलाते हैं, आपके फैमिली मेंबर्स को दिलाते हैं, आपके सोसाइटी में जो भी लोग रहते हैं ना उनको भी यही स्टेटमेंट देते हैं. जरूरत है हार्ट हेल्थ के बारे में प्रॉपर इंफॉर्मेशन शेअर करना. हार्ट हेल्थ टेकिंग केअर ऑफ प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, असं हृदयाच्या संदर्भाने सगळ्यात महत्वाचं. बिकॉज व्हॉट हॅपन्स अदर जे हेल्थ ऑर्गन्स आहेत, मेजर हेल्थ ऑर्गन सुद्धा त्या संदर्भाने काही डिटेक्ट झाल्यानंतर डॉक्टर्स ट्रीटमेंट केल्यानंतर मे बी रिकव्हरीचे चान्सेस आहेत. बट वेन युअर हार्ट्स गेट फेल्युअर, ज्यावेळेला तुमच्या हृदयाचं आरोग्य खराब होतं ना, 90% और मोर दॅन 90% ऑल्सो देर आर नो चान्सेस ऑफ युअर रिकव्हरी, बिकॉज ते आपल्याला माहितीच नसतं. आपल्या हृदयाचं आरोग्य 90% पर्यंत खराब होत असताना आपल्याला त्याची कल्पना पुसटशी लागू शकते. अँड इन 90% ऑफ द पीपल दे इव्हन डोंट गेट नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन विथ देअर हार्ट हेल्थ. त्यांना कल्पना सुद्धा नसते. आणि म्हणून हार्ट अटॅकचे जे रिझन्स आहेत किंवा हार्ट अटॅकच्या ज्या केसेस आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती घडताना आपल्याला संपूर्ण जगभरामध्ये दिसतात.
सो म्हणून हृदयाच्या संदर्भाने प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. ऑलवेज पीपल थिंक व्हेरी कॉन्शियसली always people thinks very consciously about their heart health. Even doctors, pharmacists, they also think very consciously about their health. Many of the doctors are on our call. तर खूप सिरियस आहे, खूप कॉन्शियस आहे हृदयाच्या आरोग्याच्या संदर्भात. बट व्हॉट हॅपन्स इवन बट दे फेल्स टू टेक केअर ऑफ देअर हार्ट हेल्थ. परंतु हे सर्वजण म्हणजे तुमच्या माझ्यासह सगळेजण बिकॉज ऑफ नॉट हॅव्हिंग अ प्रॉपर कॉन्शियसनेस, just thinking, but not taking proper take care. We fails to take care of our heart. and जो बस इनके बारे में जो हमेशा कहा जाता है कि जो बस इतना सा है, नाही का? हृदयाचे आरोग्य समजून घेत असताना आपण ऐकलंय की हृदयाचे 4 कप्पे असतात. त्या 4 कप्प्यांच्या मधनं ते डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं. मग ते ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये कन्वर्ट होऊन नंतर ना ते पुन्हा एकदा पंपिंग केलं जातं. राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल्स, लेफ्ट वेंट्रिकल्स, मध्ये पल्मनरी आर्टरीज मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड येणार, ते लंग्स कडे जाणार. दे गेट ऑक्सिजनेटेड ब्लड, देन पुन्हा एकदा लंग्स टू ऑक्सिजन कॅल्क्युलेट करून ते पल्मनरी व्हेन मध्ये येणार आणि लेफ्ट वेंट्रिकल्स म्हणून ते तुमच्या थ्रू आउट द बॉडी ते ऑक्सिजनेटेड ब्लड फ्लो होणार. हे सगळं होत असताना अर्थात आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की हृदयाचं आरोग्य हे हृदयाचं काम काय. हृदयाचं काम एकच आहे, पंपिंग करणं आपल्या ब्लडचं. आता पंपिंगची गरज काय किंवा पंपिंगची आवश्यकता काय, पंपिंग नेमकं काय होतंय. तर पंपिंग होतंय आपल्या म्हणजे आणि पंपिंग जर का नाही झालं तर काय होणार आहे. पंपिंग जर का नाही झालं तर जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते आपल्या शरीरातल्या शेवटच्या टिश्यूज असतील, सेल्स असतील, ऑर्गन्स असतील त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. इट मीन्स व्हेन हार्ट स्टॉप्स टू वर्क इज पंपिंग, ऍट दॅट टाइम वी विल बी नो मोर इन द युनिवर्स. आपलं अस्तित्व शिल्लक राहत नाही, तुम्ही आम्ही या जगामध्ये शिल्लक राहत नाही. सो इसका आखरी तक धडकना नहीं, तो इसके धड़कने पर ही हमारा आखिरी टाइम, हमारा आखिरी समय, हमारा आखिरी मोमेंट इन द युनिवर्स, इन द वर्ल्ड इज सस्टेनेबल. तो सस्टेनेबल आहे, याचं शेवटपर्यंत धडकत राहणं, फ्रॉम बर्थ टू द डेथ, अंटिल डेथ असं आपण म्हणूया. सो इट वर्क्स कन्सिस्टंटली आणि ही कन्सिस्टंटली वर्क करताय. नेमकं असं काय होतंय हार्ट डिसीजच्या संदर्भाने आपण का चाललो जाते त्या संदर्भाने मी पुढे बोलेलच. बिफोर टू दिस एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करतो, व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्यांनी ऑब्झर्व करा. आवाज पण त्याचा येईलच. येस, व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तो. जस्ट फॉर अ व्हाईल. Like all other tissues in the body, the heart muscle needs oxygen-rich blood to function. The coronary arteries, which are wrapped around the heart, fill that need. In some conditions, fat can build up along the walls of the coronary arteries, reducing the supply of oxygen to the heart muscle. This buildup is called atherosclerosis. The 3 major risk factors of atherosclerosis are high blood pressure, high cholesterol, and smoking. This plaque can tear, causing the body's emergency repair system to rally. Blood components called platelets stick to the fat that is now exposed by the tear, forming a clot. The clot can completely block the blood supply downstream to the heart. Within a few minutes, muscle cells in the heart begin to die. This is a heart attack. The heart keeps beating but starts to lose its normal rhythm. If a larger part of the heart is affected, it can stop beating entirely. This is called cardiac arrest. Despite common misconceptions, a guy grabbing his chest and falling to the ground is not the typical presentation of a heart attack. Some people do experience the classic Hollywood heart attack, but the truth is, the symptoms of a heart attack can be much more subtle. Many heart attacks begin with only mild discomfort in the chest that intensifies over time. Other symptoms include pain in one or both arms, the neck, or the abdomen. Shortness of breath may accompany the pain, along with unexplained sweating. Time is critical in treating a heart attack. The condition can be totally reversible if diagnosed and treated early. Irreversible damage begins within 30 minutes of blockage, and half of deaths occur in the first 4 hours after symptoms begin. Doctors can perform an angioplasty to reopen the artery. Please watch my next video to learn more about this procedure.
येस. आपण सगळ्यांनी या व्हिडिओमध्ये बघितलं असेल किती समजलं ते इम्पॉर्टंट नाही, पण पिक्चरमध्ये ज्या गोष्टी बघितल्या ना, त्या जरी लक्षात आल्या असतील ना, तरी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हृदयाचं काम आहे तिकडे तुमच्या काय रे? मी काल तेवढं हे करून टाकलं तेवढं हे घ्यायला करायला. ओके. हृदयाचं काम आहे की संपूर्ण आपल्या शरीरामध्ये सगळीकडे रक्ताचा प्रवाह सुरळीत ठेवणं. परंतु ऑब्स्टॅकल्स जे येतात ना आणि ज्यावेळेला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकली असणार ना, तर ती ही आहे की ज्यावेळेला हृदयाच्या संदर्भाने काहीतरी मिसबिहेव घडतं ना, त्यावेळेला आपल्या लक्षात पण ते येत नाही आणि अशी कॅज्युअलिटी आपल्या बाबतीत घडल्यानंतर विदिन 34 हॉवर जर आपल्याला प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली नाही डॉक्टरांची, ॲट दॅट टाईम दॅट पर्सन गेट्स सफरर किंवा त्या व्यक्तीच्या संदर्भाने हार्ट अटॅक सारखी दुर्दैवाची गोष्ट त्या ठिकाणी घडत असते. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेत असताना बट हाऊ इट गेट्स डॅमेज, मग नेमकं कडे जे बघितलं ना आपण त्या गोष्टी, तर ते कसं डॅमेज केलं जातं किंवा हार्टचं हेल्थ कसे डॅमेज होते ना, देर आर सेव्हरल रिझन्स. ऍक्च्युली खूप साऱ्या गोष्टी आहेत, सेव्हरल रिझन्स आर देअर अँड वेन दे कम टुगेदरली आणि या सगळ्या सेव्हरल थिंग्स ज्यावेळेला टुगेदरली कम होतात म्हणजे एकत्र येतात ना, ऍट दॅट टाइम आवर हार्ट हेल्थ गेट्स बेकार आणि त्यावेळेला आपलं हृदयाचं आरोग्य किंवा हृदयाच्या संदर्भातले मिस गोष्टी आपल्या बाबतीमध्ये घडतात. त्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आहे हाय ब्लड प्रेशर. आता हाय ब्लड प्रेशर कशामुळे होतो? लॉट्स ऑफ पीपल आर द सफरर राईट नाऊ हाय ब्लड प्रेशर आफ्टर द एज ऑफ वयवर्ष 35 आफ्टर द एज ऑफ 35-40 नंतर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांच्या मध्ये हार्ट कॅज्युअलिटी सुरू होतात आणि बीपी सारख्या गोष्टी इन द अर्ली एज सुद्धा खूप साऱ्या लोकांच्या मध्ये आहेत बिकॉज ऑफ हाय ब्लड कोलेस्टेरॉल ऑल्सो. ब्लड कोलेस्टेरॉल इज ऑफ टू टाइप्स आपल्या सगळ्यांना माहिती, एचडीएल आणि एलडीएल आपण ज्याला म्हणतो. एलडीएल इज अ बॅड कोलेस्टेरॉल आणि एचडीएल इज अ गुड कोलेस्टेरॉल. ते कसं फंक्शन करतं त्या संदर्भाने सुद्धा जर का पुढे मुद्दा येणार तर तिथे मी तुम्हाला नक्की सांगणार की ब्लड कोलेस्टेरॉल कसं मॅटर करतं. म्हणजे ब्लड वेसल्स च्या जे इंटेरियर वॉल आहे त्या ठिकाणी हे कोलेस्टेरॉल सॅच्युरेशन होतं. जसं की तुम्ही माझ्या पाठीमागच्या बॅकग्राऊंडला बघत असाल की ज्या हार्टच्या ब्लड वेसल्स आहेत अँड दिस थिंग नॉट हॅपन्स विथ ओनली हार्ट ब्लड वेसल्स. हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या बाबतीतच ते घडत नाही, इट हॅपन्स विथ द थ्रू आउट अवर बॉडी. आपल्या संपूर्ण शरीरातल्या ब्लड वेसलच्या बाबतीमध्ये सुद्धा सेम थिंग हॅपन होत असते आणि म्हणून ब्लड कोलेस्टेरॉल इज व्हेरी बिग रिझन बिहाइंड द हार्ट डिसीजेस. देन प्री डायबिटीज अँड डायबिटीज. बऱ्याच जणांना वाटतं की डायबिटीज झाला किंवा बीपी असेल तर ते लीड करतं आपल्याला हार्ट डिसीजेसकडे आणि फायनली बीपी आणि डायबिटीज हे आपल्याला हार्ट डिसीजेसकडे घेऊन जाणार. ही युनिव्हर्सल ट्रूथ आहे, ही युनिव्हर्सल ट्रूथ आहे. डायबिटीज कंडिशन बऱ्याच लोकांना इनिशिएट झाला असतो शुगरचा. इनिशिएट झाला इट मीन्स युअर ऑर्गन्स विच वर्क्स फॉर द मेंटेनिंग ब्लड शुगर लेवल दे आर नॉट वर्किंग प्रॉपरली ना. प्री डायबिटीज कंडिशन म्हणजे काय? डायबिटीज झाल्यानंतर ना जे होणार आहे तेच प्री डायबिटीज कंडिशन मध्ये होत आहे की तुमचे जे ऑर्गन्स आहेत फॉर एक्झाम्पल पॅनक्रियास दे सिक्रीट द इन्सुलिन टू मेंटेन द ब्लड शुगर लेवल आणि त्याचं प्रॉपर वर्किंग आता होत नाहीये. हे पहिलं सुतोवाच आपल्याला ज्या ठिकाणी मिळतं त्याला आपण प्री डायबिटीज reason and very serious thing is having a obesity, having overweight. वजन वाढलेलं असणं, ओबेड असणं, पर्सेंटेज ऑफ बॉडी फॅट्स इन्क्रीज झालेलं असणं विच मे लीड लॅटर ऑन टू द कोलेस्टेरॉल सॅच्युरेशन. कोलेस्टेरॉलच्या सॅच्युरेशन कडे ते लीड करतात अँड दिस थिंग इज नॉट हॅपन ओनली इन द सिनियर सिटीजन्स. हा फक्त वयस्कर लोकांच्या बाबतीत नाही घडत हे, एज मॅटरच करत नाही. आता कदाचित तुम्ही ऐकलं असेल किंवा तुमच्या कानावरती बऱ्याच गोष्टी आल्या असेल इव्हन इन द एज ऑफ 15 to 20 15 ते 20 वर्ष वयाच्या व्यक्तींच्या फक्त हार्ट फेल्युअरच्या गोष्टी घडताना आपल्या आजूबाजूला आपण ऐकतो. वयवर्ष 25च्या दरम्यानच्या ऐकतो आणि मोस्ट कॉमनली प्रोबॅबली काय होतं ना त्या संदर्भात मी पुढे बोललो स्मोकिंग. आता किती लोक स्मोकिंग करतात आणि ते स्मोकिंग करणारे त्यांच्या हृदयाच्याच नाही तर त्यांच्या आयुष्याच्या बाबतीत पण किती सिरियस असतात. दिस थिंग इज ऍक्च्युली तो एक वेगळा मुद्दा आहे. बट दिस थिंग ऑल्सो लीड यू टू द हार्ट डिसीजेस. ओके, लेस अँड नो फिजिकल ऍक्टिव्हिटीज, लेस नो फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे राईट नाऊ स्मार्ट वर्कचा जो जमाना आहे तो पुढे आलेला आहे. आपलं हे सगळं वर्किंग करत असताना फिजिकल ऍक्टिव्हिटीजच आपल्याकडे नसणं किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटीजची आपल्याकडे कमतरता असणं किंवा एक्सरसाइज प्रॉपर त्या ठिकाणी नसणं. का हृदयाला हवा आहे जर तुम्ही आता काही वेळापूर्वी केला ना तो कार्डिओ वर्कआउट. कार्डिओ वर्कआउट इम्प्रूव्ह युअर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम्स आणि ते जर का तुम्ही देत नसाल तर याचा अर्थ तुम्ही तुमचं हृदय एका पुअर हेल्थ मध्ये घेऊन जात आहात. सो हॅव्हिंग अ प्रॉपर एक्सरसाइज अ लिटल बिट बट मॅन्डेटरी, थोडासाच परंतु रेग्युलरली अँड फ्रिक्वेंटली. फॅमिली हिस्ट्री आपली
आपली फॅमिली हिस्ट्री ही सुद्धा मॅटर करते. कशी? फादर्स ऑर द ब्रदर हॅव्हिंग द हार्ट डिसीजेस आफ्टर द एज ऑफ 55 यू मे लीड टू द हार्ट डिसीजेस. आपण सुद्धा हार्ट डिसीजेस कडे जातो. आपले जर का आपण ancestral म्हणतो, हेरिडिटरी रिझन्स म्हणतो, and in the same way mother and the sister having the heart diseases after the age of 45 65 after the age of 65 म्हणजे महिलांच्या बाबतीत आणि पुरुषांच्या बाबतीत काय बोललं जातं ते सुद्धा मी पुढे सांगतो. म्हणजे फादर्स आणि ब्रदर्स मध्ये जर का आफ्टर द एज ऑफ 55 55 नंतर आणि मदर्स आणि सिस्टर्स मध्ये आफ्टर द एज ऑफ 65 वय वर्ष 65 नंतर जर का हार्टचे सिम्पटम्स असतील किंवा हार्ट डिसीजेस असतील, you also get to be know about your heart health. Okay, having unhealthy eating habits. आपलं आरोग्य तसंही पण आपल्या पोटात काय जात आहे त्यावरतीच अवलंबून आहे. सो अनहेल्दी इटिंग हॅबिट्स आपल्याकडे असणार, जे की तुम्हाला बीपी सारख्या आजाराकडे घेऊन जातं, हाय कोलेस्टेरॉलकडे घेऊन जातं, फॅटी ऍसिड्स जे आहे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स जर का आपल्या आहारामध्ये येतं त्याचं प्रपोर्शन जर का मोर दॅन ऍव्हरेज होत असणार तर ते सगळं आपल्याला लीड करतं हे सगळ्या कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमकडे पण, कोलेस्टेरॉल सॅच्युरेशन कडे पण आणि एलडीएलच्या इम्प्रुव्हमेंट कडे पण, आणि मग आपल्या हार्ट डिसीजेसच्या संदर्भाने आपण रिस्क फॅक्टर मध्ये जात असतो. एज जर का आपण एका एज ग्रुपचा विचार केला तर हार्टच्या कॅज्युअलिटीज इन द सिनियर सिटीजन पुरुषांमध्ये आणि महिलांच्या मध्ये वयाचा काही संबंध आहे का? येस, ऑब्विसली. इन वुमेन्स ऍक्च्युअली येस, इन वुमेन्स आफ्टर द एज ऑफ 55 महिलांच्या मध्ये वय वर्ष 55 नंतर. व्हॉट अबाउट द मेन्स? तर पुरुषांच्या मध्ये वय वर्ष 45 नंतरच. इट मीन्स याचा अर्थ असा होतो की महिला हृदयाचं आरोग्य खराब होण्याच्या बाबतीत पुरुषांपेक्षा 10 वर्ष त्यांची हेल्थ बेटर असते. हार्ट हेल्थ महिलांची पुरुषांपेक्षा 10 वर्षांनी अधिक चांगली असते. त्यांना हार्टच्या कॅज्युअलिटीज मेजरली होण्याचं प्रमाण हे आफ्टर द एज ऑफ 55 म्हणजे 55 नंतर ना, पुरुषांसाठी मात्र 45च. राईट नाऊ जो मुद्दा मी तुम्हाला मगाशी सांगितला, हॅव्हिंग अनहेल्दी इटिंग हॅबिट्स किंवा बिहेवियर, यामुळं हे जी वर्ष आहे ना ही अजून 10-10 वर्ष अलीकडे आली. जिथे आपण महिलांच्या बाबतीत 55 म्हणतो ना ते 45शीत आलंय, 40-45 मध्ये, आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये जिथे आपण आफ्टर द 45 म्हणतो ना तिथं 35 to 40 पर्यंत येऊन ठेपलेला आहे. या वयोगटामध्ये मेजॉरिटी ऑफ द हार्ट प्रॉब्लेम्स किंवा हार्ट अटॅक्स येण्याचं प्रमाण किंवा हार्ट डिसीजेस इनिशिएट होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आपल्या आजूबाजूला थोडंसं ऑब्झर्वेशन आपण करूया. Just imagine for a while how risky and dangerous nowadays our heart health is there. आपल्या हृदयाचं आरोग्य आज मितीला किती आपण रिस्क फॅक्टर मध्ये नेऊन ठेवलेलं आहे. and no one is depend for this. आपण स्वतः त्याच्यासाठी डिपेंड करतो, आपण स्वतः त्याची जबाबदारी घ्यायला हवी. महिलांचा हार्ट अटॅक डिसीज हा पुरुषांपेक्षा 10 वर्ष उशिरा सुरू होतो हे जरी आपण ऐकत असलो ना, बट नाउडेज दिस थिंग ऑल्सो गोज ऑन चेंजिंग. हे सुद्धा बदलत चाललंय थोडं. बट आफ्टर द आणि काय होतंय आता महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत किंवा महिलांच्या हार्ट डिसीजेसच्या बाबतीत होतंय काय? आफ्टर मेनोपॉज, yes, after the menopause women are most likely to get heart attacks or the heart diseases also. महिलांच्या बाबतीमध्ये मेनोपॉज ही जी कन्सेप्ट आहे ज्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल्स म्हणतो, आफ्टर द पर्टिक्युलर एज ऑफ देअर the hormones get imbalanced and that time or the hormones they stops to work and they are separated of the menopause. आणि मेनोपॉज हा जो पिरियड येतो महिलांच्या आयुष्यामध्ये त्यावेळेला किंवा त्यानंतर they become maybe रिस्क अबाउट देअर हार्ट हेल्थ. हृदयाच्या संदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत त्या मेनोपॉजच्या नंतर ना इफ दे फेल्स टू टेक केअर ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, जर का महिला आरोग्याच्या बाबतीमध्ये विशेष स्वतःची काळजी घेत नसणार तर मेनोपॉज नंतर ना हार्ट डिसीजच्या शक्यता ह्या महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आज वाढताना दिसत आहे. अँड बिकॉज व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस, आणि हे का होतंय? इस्ट्रोजन हार्मोन्स लेवल्स ड्रॉप, इस्ट्रोजन हार्मोन सिक्रेट होण्याची जी लेवल आहे ना ती ड्रॉप होते, आणि ते जर का ड्रॉप होत असणार तर इट लीड यू टू द हार्ट डिसीजेस ऍक्च्युअली अँड मोर रिस्क. आणि त्याच्यापेक्षा मोठी रिस्क काय आहे तर वुमेन्स हू गोज थ्रू अर्ली मेनोपॉज. ज्या मेनोपॉज बद्दल मी सांगितलं ऍक्च्युअली इट हॅपन्स नॅचरली ना ऍट द पर्टिक्युलर एज ऑफ देअर लाईफ, बट बिफोर टू दीज ऑल्सो इन सम वुमेन्स, काही महिलांच्या बाबतीमध्ये मेनोपॉज ही जी संकल्पना आहे किंवा मेनोपॉज हा जो पिरियड आहे ना तो खूप अर्ली इन द एज येतो. आणि इफ दिस थिंग हॅपन्स इट मीन्स यू आर इन द मोर डेंजरस झोन अबाउट युअर हार्ट हेल्थ. हृदयाच्या आरोग्याच्या संदर्भात मेनोपॉज हा जर का लवकर येत असणार तर हृदयाच्या आरोग्याच्या संदर्भात आपण लवकर हार्ट डिसीजेस कडे त्या ठिकाणी जातो आहोत असा त्याचा अर्थ होतो. मिडल एज वुमेन्स, मग मिडल एज वुमेन्सचं काय?
middle age women. It means women having the age in the age group of 20, 25, 30, 35. तर या एज ग्रुप मधल्या महिलांच्या बाबतीमध्ये काय, ही दे आर द सफरर ऑफ द बीपी, हाय ब्लड प्रेशर. हाय ब्लड प्रेशर होतोच का, किंवा हाय ब्लड प्रेशरचं रिझनच काय. पाठीमागे माझ्या पिक्चरच्या पाठीमागे जे दिसतंय ना तुम्हाला, दॅट इज द रिझन ऑफ हाय ब्लड प्रेशर. सॅच्युरेशन ऑफ द कोलेस्टेरॉल इन द ब्लड वेसल्स ऑफ युअर हार्ट. हृदयाच्या ब्लड वेसल्स मध्ये जर का कोलेस्टेरॉल सॅच्युरेशन होत असणार तर, and percentage of body fat goes on increasing, ते जर का वाढत जात असणार percentage of body fats, at that time your heart blood vessels they gets close the flow of the blood, they gets blockages in your heart health. And if blood clotting is another one concept. जर का blood clotting होत असेल आणि आपला BMI जर का more than 30 असणार, at that time blood clotting starts to happen in your body. आपल्या शरीरामध्ये आफ्टर द BMI 30 च्या क्रॉस जर का होत असेल तर आपला ब्लड क्लॉटिंग ही सुद्धा प्रोसेस आपल्या शरीरामध्ये सुरू झालेली असते, ज्याला आपण रक्ताचं गोठणं म्हणतो किंवा रक्ताच्या गाठी होणं. आफ्टर द कोविड पेंडेमिक आपण बऱ्याच जणांनी रक्ताची पातळ होण्याची जी गोळी होती बऱ्याच जणांना सुरू होती, ते रिझन्स पण हेच होतं की ब्लड क्लॉटिंग होऊ नये म्हणून. आणि कोविड नंतर सुद्धा हार्ट डिसीजेसच्या किंवा हार्ट अटॅकच्या खूप मेजर घटना, नंबर्स त्याचे पण खूप मोठे होते, ते सुद्धा घडताना आपण ऐकलं. रिझन सुद्धा त्याचं हेच होतं, ब्लड क्लॉटिंग हे त्याचं एक प्रमुख रिझन होतं. सो इन द सेम वे सेम थिंग अबाउट द, ही महिलांच्या बाबतीत मध्ये मी बोललो. व्हॉट अबाउट द मेन्स, पुरुषांच्या बाबतीत काय, सेम थिंग इज देअर अबाउट द मेन्स हेल्थ. असो पुरुषांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच गोष्ट आहे. इव्हन आय थिंक ऍज अ डॉक्टर सेज, डॉक्टरांचं म्हणणं आहे, सायन्सचं म्हणणं आहे, सायंटिस्टचं म्हणणं आहे की मेन्स आर इन मोर डेंजरस झोन अबाउट द हार्ट हेल्थ. पुरुषांच्या बाबतीमध्ये हृदयाचं आरोग्य हे महिलांच्या तुलनेमध्ये अधिक खराब असतं व खराब होण्याचे चान्सेस अधिक असतात. रिझन्स पण तशीच आहेत. सो हार्ट हेल्थी रिलेशनशिप असला असायला हवं. म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची हार्ट हेल्थी रिलेशनशिप आपल्या हृदयाच्या संदर्भात असायला हवी. हार्ट हेल्थी रिलेशनशिप सगळ्यात पहिल्यांदा तर हृदयाच्या संदर्भात असायला हवी, पार्टनरशिप असायला हवी, इज मोर इम्पॉर्टंट. अँड लॅटर ऑन विथ अदर पीपल्स ऑल्सो. आणि हार्टच्या संदर्भातल्या जर का कॅज्युअलिटीज आपल्याला फेस करत असणार तर त्याचं डायग्नोसिस होणं पण फार इम्पॉर्टंट आहे. व्हॉट हॅपन मग त्याचं डायग्नोसिसच होत नाही आणि म्हणून मोर पीपल सफर करतात किंवा ते डायरेक्टली फेस करायला लागतं त्यांना हार्ट अटॅक सारख्या मेजर आणि सिव्हिअर प्रॉब्लेम्सला. तो ASCVD, आर्थरिओक्लेरॉइटिस कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज इस्टिमेटर, ही जी टेस्ट आहे, तर ही टेस्ट आपण ज्या वेळेला करतो ना त्यावेळेला त्याच्यामध्ये कन्सिडर होतं आपलं कोलेस्टेरॉल लेवल, आपलं एज, आपलं सेक्स, अँड व्हॉट इज द ऍक्च्युअल कंडिशन ऑफ अवर हेल्थ. ही ASCVD या टेस्टच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं, जे आपण डॉक्टरांकडे जाऊन डायग्नोज करू शकतो, ज्याला आर्थरिओक्लेरॉटिस कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज एस्टिमेटर असं म्हटलं जातं. आणि मग हे सगळं होत असताना सो डॉक्टर कन्सल्टेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यांच्या बाबतीमध्ये जे सफरर आहे हार्ट हेल्थच्या बाबतीमध्ये, टेकिंग केअर, प्रिव्हेन्शन घेणं ते तर इम्पॉर्टंट आहे, पण टेकिंग द कन्सल्टेशन ऑफ युअर डॉक्टर्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. नेमकं हे आर्थरिओक्लेरॉटिस काय आहे किंवा हे नेमकं कसं होतं ना आपल्या हृदयाच्या बाबतीमध्ये, हे सुद्धा एका मिनिटाच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. Atherosclerosis is a disease of the arteries, and therefore it can affect any artery in your body. The most likely arteries affected are the arteries to your heart, the arteries going to your brain or the carotid arteries, and the arteries in your abdominal aorta going to your legs. Atherosclerosis is essentially a degenerative condition, and it involves the development of plaque in the wall of the vessel. But as it develops and progresses, it encroaches on the artery and therefore can cause narrowing of the artery and therefore limit blood flow. There are a lot of causes of atherosclerosis. There's not one thing that causes it, so it really is a disease or a condition that has many factors, and we call those risk factors, and they include diabetes, hypertension, high cholesterol, smoking, and family history. Most patients with cirrhosis will describe a family history, but it's not a very strong. Yes. आता आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, बघितलं असेल की आर्थरिओक्लेरॉटिस नेमकं काय आहे.
तर arteriosclerosis it means having the cholesterol saturation in our blood vessels. आणि याच्या पाठीमागचे जे रिझन्स आहेत जसे की हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा प्री डायबिटीज कंडिशन, स्मोकिंग, हे सगळे रिझन्स आहे हे आपण वेळोवेळी ऐकतो. बट व्हॉट अबाउट वी टेक केअर, त्याची आपण काळजी घेतो का, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो उपायांच्या बाबतीमध्ये मी आता तुमच्या सगळ्यांशी बोलणार आहे. सो व्हॉट यू डू फॉर टेकिंग केअर ऑफ युअर हार्ट. हृदयाची आपली काळजी घेण्यासाठी आपण खरंच काय करतो, गेट युअर बीपी अँड द कोलेस्टेरॉल चेक. आपलं बीपी आणि कोलेस्टेरॉल लेवल चेक करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आफ्टर द पर्टिक्युलर एज ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि काय इम्पॉर्टंट आहे माहिती आहे का, बरेचदा आपल्याला वाटतं की फक्त आपल्यासाठीच इम्पॉर्टंट आहे का. ओबेड चिल्ड्रन्स ऑल्सो कॅन हॅव अनहेल्दी कोलेस्टेरॉल लेवल वेन दे आर ओव्हरवेट. आपल्या घरातली मुलं जरी ओव्हरवेट असतील ना तरी सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा कोलेस्टेरॉल लेवल इन्क्रीज होण्याची जी शक्यता आहे, पॉसिबिलिटीज आहे हृदयाचे आरोग्य खराब होण्याच्या, त्या सुद्धा खूप इम्पॉर्टंट रेज होताना आपल्याला दिसतात. और देअर पॅरेंट्स हॅव हाय ब्लड प्रेशर और द कोलेस्टेरॉल. त्यांच्या वडिलांना, म्हणजे चिल्ड्रनच्या बाबतीत बोलत असताना त्यांच्या वडिलांना जर का हाय ब्लड कोलेस्टेरॉल किंवा हाय बीपीच्या संदर्भात ते जर का सफरर असतील तर मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा घडू शकता. इफ दे आर ओबेड अँड इफ देअर इटिंग हॅबिट्स आर व्हेरी पुअर, आणि त्याचे इटिंग हॅबिट जर का पुअर असतील किंवा अनहेल्दी असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा घडतं, ज्याला आपण एलडीएल म्हणतो, एचडीएल म्हणतो आणि ट्रायग्लिसराइड. ऑल दिस कन्सेप्ट आर रिलेटेड टू द कोलेस्टेरॉल. अँड हाऊ डज कोलेस्टेरॉल मॅटर्स. कोलेस्टेरॉलच्या संदर्भाने जेव्हा आपल्या प्राईम टाइमचं तिकडे पण आपण त्या संदर्भात माहिती ऐकलेली आहे. सो एलडीएल, एचडीएल मेंटेनन्स आणि ट्रायग्लिसराइड या सगळ्या गोष्टींचं मेंटेनन्स हे शक्य होतं. ते कसं शक्य होतं त्या संदर्भात पुढे सांगतो. फूड वी ईट. मग पहिल्यांदा उपायांच्या बाबतीमध्ये दुसरी गोष्ट आपण समजून घेत आहोत, आपण काय खातो आहोत. व्हेजिटेबल्स आपल्या आहारामध्ये असणं, फ्रुट्स आपल्या आहारामध्ये असणं, होल ग्रेन्स आपण ज्यांना म्हणतो की संपूर्ण धान्य. नंतर ना फॅट फ्री डेअरी फूड जर का आपण खात असणार तर ते फॅट फ्री असायला पाहिजे. आता फॅट फ्री डेअरी फूड म्हणजे काय ते आपण आहाराच्या संदर्भात ज्यावेळेला बोलेल ना त्यावेळेला नक्की समजा. प्रोटीन रिच फूड मध्ये फिश हा इन ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स हा खूप इम्पॉर्टंट महत्वाचा मुद्दा आहे फॉर टेकिंग केअर ऑफ अवर प्रॉपर हार्ट हेल्थ. आपल्या हृदयाची काळजी घेण्यासाठी हॅव्हिंग द फूड which contains the omega 3 fatty acids. आणि omega 3 fatty acids कुठच्या फूड्स मध्ये असतात तर मोस्टली अँड कॉमनली इन द लार्ज प्रोपोर्शन, मोठ्या प्रमाणावरती ते आपल्याला भेटतं सी अॅनिमल्स जर का आपल्या इटिंग हॅबिट्स मध्ये असणार. इट मीन्स फिशेस, आणि त्यामध्ये पण पर्टिक्युलर टाइप्स ऑफ फिशेस, नॉट ऑल काइंड ऑफ फिशेस. सर्व प्रकारच्या फिशेस मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं का, नक्कीच नाही. तो ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारचा आहार किंवा त्या प्रकारचे फिशेस आपल्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. मोस्ट ऑफ द पीपल दे डिडंट गेट इट. आणि बरेच असे लोक आहे की ते नॉनव्हेज खातच नाही. मग हाऊ दे कम्प्लीट देअर नीड ऑफ ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स. ओमेगा 3 फॅटी ऍसिडची नीड्स कशी कम्प्लीट होणार आहे. आणि सो आपण म्हणतो की नाही त्याच्याकडे कुठलीच बॅड हॅबिट नव्हती. तो स्मोकिंग पण करत नव्हता, कुठला अनहेल्दी पण खात नव्हता, ड्रिंकिंग पण करत नव्हता, अल्कोहोल पण इनटेक करत नव्हता, तरी त्याच्या बाबतीमध्ये हार्ट अटॅक सारखी कंडिशन घडली. बिकॉज नॉट हॅव्हिंग द प्रॉपर प्रपोर्शन ऑफ ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स. ओके, तर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स कुठल्या प्रकारच्या आहारात किंवा कुठल्या प्रकारच्या न्यूट्रिशन किंवा सप्लिमेंटरी मधनं भेटतात ते तुम्ही तुमच्या कोचला नक्की विचारू शकता. जर का आपण आपल्या हृदयाच्या संदर्भात कुठल्या प्रॉब्लेमला फेस करत असतो, इव्हन तो फेस जरी करत नसतो तरी सुद्धा त्याची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर ना एग, नट्स अँड सीड्स हे सगळं आपल्या आहारामध्ये असेल, म्हणजे व्हॅरिड काइंड ऑफ जो आहार आहे की ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यूज एनरिच आहे अशा प्रकारचा आहार, नॉट साल्टी, तळलेलं, खूप स्वीट्स, हे सगळे जर का आपल्या आहारामध्ये असतील म्हणजे त्याला आपण म्हणतो की लिमिट करायचंय आपल्याला सॅच्युरेटेड फॅट्स. सॅच्युरेटेड फॅट्स कशामध्ये आहेत, शुगर, नेक्स्ट स्नॅक्स अँड द स्वीट्स, आणि बरेच अशा गोष्टी आहेत स्वीट अँड ड्रिंक्स ज्याच्यामध्ये अल्कोहोल्स आहेत, कोल्ड ड्रिंक्स आहेत. हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये जर का आपण सफरर असो किंवा हे सगळं जर का आपल्या हॅबिच्युअल असणार, इट मीन्स नो वन विल कम टू टेक केअर ऑफ युअर हार्ट. कोणी येणार नाही तुमच्या हृदयाची काळजी घ्यायला, तुमच्याही नाही आणि माझ्या पण नाही. देन लिमिट सोडियम, आपण ज्याला मिठामध्ये असतं नाही NaCl, सोडियम क्लोराईड. ओव्हर द एज ऑफ 14 आफ्टर द एज ऑफ 14, तर 14 तर खूप लवकर कंप्लीट होतं नाही का, 7वी 8वीला गेलेल्या मुलाचं पण 14 वर्ष पूर्ण होतं. आफ्टर द एज ऑफ 14 वी शुड यूज लेस सोडियम. सोडियमचं प्रमाण हे आपल्या आहारामध्ये कमी असलं पाहिजे. किती कमी तर ते फक्त म्हणजे 2300 मिलीग्रॅम एवढं पर डे आपल्या आहारामध्ये सोडियमचं प्रमाण असलं पाहिजे. इट मीन्स आपण जे मीठ वापरतो ना तर त्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे किंवा ते प्रमाणात असलं पाहिजे. त्यानंतर वरून जर मीठ घेऊन खात असो ऍट दॅट टाइम तुम्ही तुमचं हृदयाचं आरोग्य कुठे घेऊन जाणार आहात ना ते तुम्हाला समजणार सुद्धा नाही. जर का आपण शिजवलेल्या अन्नपदार्थांवरती
वरतून मीठ मारून खात असणार तर रीड फूड लेबल्स पण आपण रीड करू शकतो. त्यावरती पण दिलेलं आहे की सोडियमचं प्रमाण याच्यामध्ये किती आहे. चूज लो सोडियम अँड द साल्ट ऍडेड फूड. लो सोडियम आणि लो साल्ट ऍडेड फूड हे आपल्याला चूज करता यायला हवं. आपल्याला जर का आपल्या जिभेची हौस पूर्ण करायची असेल तर नॉट ओन्ली हार्ट हेल्थ, आपले बरेच सारे हेल्थ ऑर्गन्स हे एका पुअर हेल्थ मध्ये जगायला लागतात आणि व्हेन दे टुगेदरली स्टार्ट वर्क इन द पुअर हेल्थ, at that time we will be no more in the universe. Okay, avoid the sauces and the instant products, instant prepare केलेले products, then varied kind of the sauces are available in the market. आपण ते खूप हौसेने यूज करतो, आपणच नाही यूज करत, आपल्या घरातल्या लहान मुलांना पण ते प्रोव्हाइड करतो. ते किती आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी घातक आहे त्याचा विचार किंबहुना आपण करतो की नाही, किंवा करत जर नसाल तर आपण तर आपलं तर लाईफ स्पॅन बऱ्यापैकी आहे. आपण तर या गोष्टींना आफ्टर द एज ऑफ 35, 40, 45 मध्ये सफर करतो आहोत. बट इन चिल्ड्रन्स दे आर द सफरर ऑफ दिस हार्ट कॅज्युअलिटीज अँड द हार्ट डिसीजेस इव्हन इन द एज ऑफ 20 to 25. 20 ते 25 वर्षाच्या दरम्यानच आपल्या मुलांचं हृदयाचं आरोग्य आपण खराब करत आहोत. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. यू शुड ईट राईट अमाऊंट ऑफ द कॅलरीज. हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. राईट अमाऊंट ऑफ द कॅलरीज यू शुड ईट ऑन युअर डेली बेसिस. रोजच्या तुमच्या आहारामध्ये किंवा माझ्या आहारामध्ये राईट अमाऊंट ऑफ कॅलरीज हवं. किती कॅलरीज हवं? जेवढ्यांची मला आजच्या 24 आवर्स साठी नीड आहेत. जर का एक्सेस कॅलरीज माझ्याकडे जात असतील which will vary based on your age, sex and the physical activity. मग कॅलरीज किती गेल्या पाहिजे आपल्या पोटामध्ये रोजच्या, तर आपलं एज, आपलं सेक्स आणि आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे आपलं वय, आपलं लिंग आणि आपलं फिजिकल ऍक्टिव्हिटी या सगळ्या गोष्टी मॅटर करतात की किती कॅलरीज. आणि म्हणून म्हटलं जातं की यू शुड ईट राईट अमाऊंट ऑफ द कॅलरीज फॉर युअर बॉडी ऑन द डेली बेसिस. अँड रिमेंबर most important thing is that some healthy food, for example oil and the dairy, can still have the lot of calories. आपण काही फूडला हेल्दी फूड म्हणतो परंतु त्याच्यामध्ये सुद्धा लॉट ऑफ कॅलरीज आहेत, एक्सेस ऑफ कॅलरीज आहे, मोर दॅन युअर बॉडी नीड, आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा सुद्धा जास्त. अँड सम फ्रुट्स ऑल्सो, फ्रुट्सला सुद्धा आपण प्रेफरन्स देतो, परंतु इतका देतो ना की त्याच्या गरजेपेक्षा जास्त. ऍट द टाइम सम फ्रुट्स कॅन ऑल्सो हॅव अ लॉट ऑफ शुगर ऑर द नॅचरल शुगर. फ्रुट्स मधल्या शुगरला आपण फ्रुक्टोज जरी म्हणत असलो, शुगर केनच्या शुगरला आपण सुक्रोज जरी म्हणत असलो, शुगरचे खूप सारे फॉर्मॅट्स आहेत नाही का, तर तिथे फ्रुक्टोज असेल, सुक्रोज असेल, त्यानंतर ग्लुकोज असेल, पॉली शुगर्स आपण ज्यांना म्हणतो किंवा पॉली शुगर्स आपण ज्यांना म्हणतो, हा एक कॉम्प्लेक्स आणि सिम्पल फॉर्म्स ऑफ द शुगर्स आहे. तर हे आपण नॅचरली जरी शुगर घेत असो तर त्याच्यामध्ये सुद्धा असतो. मग कसं मॅनेज करणार स्वतःला, कसं आपण या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला सुरक्षित ठेवणार, ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. मॅनेजिंग स्ट्रेस. तर स्ट्रेस कशी मॅनेज करायची, स्ट्रेस मॅनेज करायची म्हणजे पहिल्यांदा आपण चांगलं असायला हवं. मग आपण एक्सरसाइज करतो का, आपण चांगला विचार करतो का, आपल्यापर्यंत चांगले विचार येतात का, आणि ऍट दॅट टाइम वी सक्सीड टू मॅनेज अवर स्ट्रेस. आपण त्या ठिकाणी सक्सेस होता आपलं स्ट्रेस